I intend to deliver this session in a mixed format, which is Marathi and English. Is there anybody who does not understand Marathi at all? Okay, so looks like everybody at least understands Marathi. तसं असेल तर थोडं मराठी इंग्लिश करायला आपल्याला हरकत नाही. त्यातले काही टेक्निकल जे भाग असतील ते अर्थातच इंग्लिशमध्ये जास्ती योग्य राहतील, पण अन्य गोष्टी आहेत त्या आपण मराठीमध्ये करायला हरकत नाही. सो मला असं दिसतंय की कालच्या बऱ्याचशा सेशन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा टेक्नॉलॉजी इन जनरल याचा वापर स्पोर्ट्समध्ये कसा आहे, कसा वाढतो आहे याच्याबद्दल बरंच झालेलं आहे. आणि त्यामुळे मी थोडासा फोकस आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर देईन. याचं कारण की उरलेली जी सेशन्स आहेत ती सुद्धा मी बघतोय की त्याच्यामध्ये वेअरेबल डिव्हायसेस किंवा फिजिकल फिटनेसच्यासाठी असणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उपयोग याच्याबद्दलचं ॲक्च्युली डेमो ॲप असं असेल तर काहीतरी नवीन आपण आत्ताच्या 45 मिनिटामध्ये बोलावं. दॅट वुड बी युजफुल रादर दॅन रिपीटिंग जे ऑलरेडी काल झाले किंवा आज होणार आहे. तर त्या दृष्टीने काही भागावर मी जास्ती भर देईन, काही गोष्टी आहेत त्या मी तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात किंवा त्याला एक्सपोजर झालं आहे असं मी गृहीत धरेन. आणि दिलेला आहे 1 तासाचा वेळ, म्हणजे 10:45ला आपल्याला थांबायचं आहे कारण पुढे खूप महत्त्वाचा चहापानाचा कार्यक्रम आहे आणि मग त्याच्यानंतर कंटिन्यू होईल कॉन्फरन्स. तर चहापानामध्ये तुमच्या किंवा माझ्या मला व्यत्यय आणायचा नाहीच आहे. तर आपण साधारण 45 मिनिटानंतर थांबू, त्यानंतर तुम्हाला जर क्वेश्चन आन्सर्स असतील तर ते आपण घेऊ. आणि तसा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा काय अख्ख्या डिग्रीचा आहे. तुम्हाला माहिती असेल की AI/ML याच्यामध्ये 4 वर्षाची डिग्री आहे. आता 4 वर्षाची डिग्री आपण 45 मिनिटामध्ये कशी काय बांधणार ना. त्यामुळे तो प्रयत्नही मी करण्याचं धाडस करत नाहीये. पण ॲज इट पर्टेन्स टू स्पोर्ट्स किंवा त्याचा वापर कसा होतोय आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे याच्याबद्दलचा जो भाग आहे तो आपण याच्यामध्ये बघू. जस्ट सो यू अंडरस्टँड आणि की आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची बॅकग्राऊंड काय आहे, ते कशाचा भाग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या जीवनामध्ये किती आजपर्यंत आलेलं आहे आणि आपल्याला त्याची कल्पना बहुधा नाही आहे, त्याबद्दल मी जास्ती फोकस करायचं विचार करतोय. स्पोर्ट्समधले तर ॲप्लिकेशन्स आपण बघू, काही व्हिडिओज आपल्याकडे आहेत, पण व्हिडिओजपेक्षा सुद्धा काल मला वाटतं मापारी सरांनी त्यांचा ॲप पण दाखवलेला आहे. सो ह्या गोष्टी काही तुम्हाला नवीन नाही आहेत. काल जे होते त्यांना तर हे ॲक्च्युली यू हॅव एक्सपिरियन्स्ड आणि त्यामुळे मी त्याच्यात खूप वेळ देणार नाही. पण मला एक आता नमूद करायची गोष्ट आहे, BC to AD हे जे नाव आहे हे एका मी माझ्या काही महिन्यापूर्वी लेखाला दिलं होतं आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की आपल्यापैकी बरेचसे लोक यांचं शिक्षण जे आहे ते BC मध्ये होईल आणि आपलं सगळं कार्यक्षेत्र हे AD मध्ये होईल. फक्त त्याचा फुल फॉर्म हा बिफोर ChatGPT टू आफ्टर डिस्रप्शन असा करण्याच्या ऐवजी त्या लेखामध्ये मी बिफोर ChatGPT आणि आफ्टर डीपसीक असं केला होता. सगळ्यांना माहिती आहे डीपसीकनी काय हाहाकार उडवला होता आणि कम्प्लीट गेम चेंजर. आणि मी आता AI फॉर स्पोर्ट्स याच्यामध्येच बोलतोय, त्यामुळे गेम चेंजर पन इज इंटेंडेड की खूप कमी पैशामध्ये सगळ्यांना डीपसीक बद्दल कल्पना असणार आहे. किती लोकांना डीपसीक माहिती आहे? ओके, सो डीपसीकनी जे काय 3 आठवड्यापूर्वी प्रचंड हाहाकार, त्याचं मेन कारण असं आहे की अतिशय कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये या कंपनीनी आणि अगदी अनपेक्षित असं एंट्री फ्रॉम चायना आणि त्यांनी जिथे तुम्हाला $120, $125, $130 वर्षाला मोजायला लागतील अशी गोष्ट 10 ते 20 सेंटमध्ये पर इयर करून देण्याचं टेक्नॉलॉजी आणली. सो त्यामुळे इट हॅज बिकम व्हेरी शॉकिंग. आणि म्हणून यापुढचं आपलं करिअरचं इम्प्लिमेंटेशन विशेषतः इथे बसलेल्या बहुतांशी लोकांच्या बाबतीमध्ये विल बी की आपलं सगळं शिक्षण हे बिफोर ChatGPT आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन हे आफ्टर डीपसीक आहे आणि त्यामुळे त्याच्यात पॅराडाईम शिफ्ट आहे. त्याच्यामध्ये खूपच मोठा बदल आहे आणि त्याला आपण किती पटकन तयार होतो. आय थिंक दॅट इज व्हॉट विल बी इम्पॉर्टंट. ॲज फार ॲज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हाऊ इट हॅज कम इन टू अवर लाईव्स हे जर आपण बघितलं तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी जर तुम्हाला सांगितलं
की तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मी तुम्हाला डेफिनेटिव्हली म्हणजे बऱ्यापैकी डेफिनेटिव्हली सांगू शकेन की तुम्ही भाजपचे का काँग्रेसचे का शिवसेनेचे का एनसीपीचे का मनसेचे. तर बहुतांशी लोक आता ऑलरेडी हसायला लागलेत, हे काही बोलायला लागले आता. AI इन स्पोर्ट्स ठीक आहे, AI इन फिक्शन असं थोडंच करता येईल. तर गंमत अशी आहे की असं तंत्रज्ञान 4 वर्षापूर्वी ऑलरेडी नेचर नावाच्या जर्नलमध्ये पब्लिश होऊन पण गेलं. तर ही कमी कल्पना नाहीये. याच्यामध्ये या प्रकारचं न्यूरल नेटवर्कचं तंत्रज्ञान आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये येतं आणि त्याचा हा मी तुम्हाला पेपरच दाखवतोय. नेचर हे जे जर्नल आहे की जे सायन्समधलं अनडिस्प्युटेड किंग आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जे काय लिहाल आणि ते जर पब्लिश झालं, मान्य झालं, तर त्याला चॅलेंज नाही. अशा जर्नलमध्ये 2021च्या जानेवारी महिन्यात, म्हणजे आता त्याला 4 वर्ष होऊन गेली, त्याच्यात त्यांनी दाखवलेलं आहे की नुसता फोटो पाहून, तुमचे फेशियल फीचर्स पाहून आम्हाला हे सांगता येईल की तुमचं पॉलिटिकल इन्क्लिनेशन काय आहे. म्हणजे मी तुम्हाला हे जुनी माहिती सांगतोय, लेटेस्ट वगैरे सांगत नाहीये. आणि इतक्या लेव्हलपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी आलंय. त्याची अनेक उदाहरणं आपण काल पाहिली असणार आहेत, आज पाहणार आहोत आणि ती तुमच्या वाचनात पण येत राहतील. एक गोष्ट आपल्याला दिलासा देणारी आहे की महाराष्ट्राचा इंटेलिजन्स हा या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेक्षा पुढचा आहे. समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सांगितलं की तुमचा चेहरा पाहून की तुम्ही एनसीपीचे, तरी सुद्धा ते तुम्ही काका का पुतण्या कुठे सांगता येते. तुम्ही समजा शिवसेनेचे सांगितले तर तुम्ही उबाठा का शिंदेगड कुठे सांगता येते. त्यामुळे महाराष्ट्राचं एक पाऊल पुढे, मराठी पावलं पडते पुढे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स कितीही पुढे जाऊ दे, आपल्याला शेवटी आपला इंटेलिजन्सवर हरकत नाही भर द्यायला. आणि नुसतं एवढंच नाही, आपल्याला आपल्या देशाविषयीचा अभिमान पण असायला हरकत नाही. नुसता महाराष्ट्राचा इंटेलिजन्स नाही, आपण भारताचा इंटेलिजन्स बघू. तुम्ही तुमचं आधार कार्ड काढून बघा. आधार कार्डवर तुमचा जो फोटो आहे त्याच्यावर तो तुमचा आहे याच्यावर तुमचाच विश्वास बसणार नाही. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करेल. त्यामुळे एकूणच भारत आणि महाराष्ट्र याचा नॅचरल इंटेलिजन्स हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किमान एक स्टेप पुढे आहे. त्यामुळे आपण निश्चिंत असायला हरकत नाही, पण गाफील नको. आजचा आपला जे काय अर्धा तास 40 मिनिटाचं इंटरॅक्शन आहे ते याबद्दल आहे की टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे, पण म्हणजे त्यांनी असं सगळं हातपाय गाळून बसण्यासारखं काही झालेलं नाहीये. इनफॅक्ट वी शुड बी लुकिंग फॉरवर्ड टू युझिंग टेक्नॉलॉजी. तर त्याचं मी फक्त तुम्हाला एक उदाहरण दिलं. आजचा विषय माझ्या डोक्यामध्ये हे 3 फॅक्टर्स होते की मुळात AI काय आहे, आणि जर का तुम्हाला AI माहिती असेल तर अर्थातच ह्याच्यावर आपण भर द्यायचं काही कारण नाही. मी स्लाइड्स केलेले आहेत, पण असं काही माझ्यावर बंधन नाही आणि तुमच्यावर त्याहून नाही की हे सगळं टिकमार्क करतच जायला पाहिजे. एखादी स्लाइड तुम्हाला माहिती असेल तर आपण ती स्किप करू, आपण दुसरं काहीतरी घेऊ. बोलायला मी म्हटलं 4 वर्षाचा करिक्युलम आहे, ते फक्त 40 मिनिटात मांडायचं आहे, त्यामुळे प्रश्न उलटा आहे इनफॅक्ट. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, त्याचं रिलेव्हन्स इन स्पोर्ट्स आणि डेटा अल्गोरिदम्स आणि स्मार्ट डिसिजन्स इन रिअल टाइम म्हणजे काय, त्याचं कालची काही उदाहरणं तुम्हाला माहिती असतील. फक्त मी AI पुरतं स्वतःला आत्ता सीमित न ठेवता त्याच्या एक स्टेप वर जाणार आहे आणि त्याच्यामध्ये मी विचारणार आहे की इंडस्ट्री 4.0 हे किती लोकांना माहिती आहे इथं असलेल्या. इंडस्ट्री 4.0 ओके. एक आता इंडस्ट्री 4.0 हे माहिती असायचं विशेषतः आत्ताच्या ऑडियन्सला कारण असं की स्पोर्ट्समध्ये जे AIचे ऍप्लिकेशन्स आहेत ते इंडस्ट्री 4.0चे आहेत. त्याच्यातला AI हा एक पार्ट आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ज्याचा भाग आहे ते इंडस्ट्री 4.0 येऊन आता 12 वर्ष होऊन गेली. आहे की नाही मजा. 12 वर्षानंतर मी पुण्यासारख्या शहरामध्ये विचारतोय की इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय, तर एका माणसाने हात वर केलेला आहे. आणि हे मी काहीतरी 4 अंगुळं वर आहे आणि तुम्ही कसे खाली बसलेला आहात आणि काय हे तुमचा उद्धार करायला पाहिजे वगैरे या ह्यांनी नाही सांगत आहे. मी म्हणतोय आपल्याकडे शिक्षण पद्धतीमध्ये इंडस्ट्री 4.0 विषयी शिक्षण दिलं जात नाहीये आणि ही माझी खंत आहे आणि मला खात्री आहे की ही तुमची पण खंत राहील मी तुम्हाला सांगितल्यावर की हे काय आहे. इंडस्ट्री 4.0 म्हणजे चौथी औद्योगिक क्रांती. ती 1914-12च्या सुमारामध्ये जर्मनीमध्ये घडली आणि तुम्ही जे जे काही सगळं AI इन स्पोर्ट्स बघता आहे ते त्याचे आविष्कार आहेत.
आणि त्यामुळे मी मुद्दाम स्वतःला सांगितलं की आपण AI पुरतं स्वतःला आज सीमित नको ठेवायला, कारण आपल्या सगळ्यांना इंडस्ट्री 4.0 माहिती व्हायला हवं असं निदान मला तरी वाटतं. इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय, तर त्याची हिस्ट्री इथं दिली आहे. इंडस्ट्री 4.0 चौथी औद्योगिक क्रांती ही 4 आवर्तनातनं आलेली आहे. अर्थातच इंडस्ट्री 4 आहे म्हणजे इंडस्ट्री 1, 2, 3 असलं पाहिजे, आपण चाणक्यपणे ओळखतो. इंडस्ट्री 1.0 म्हणजे मेकॅनायझेशन, स्टीम पॉवर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पहिली औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये घडलेली. ते आपण इतिहासात शिकतो ना की स्टीम पॉवरनी आपल्याकडनं कापूस घेऊन जायचं, मँचेस्टरला त्याचं कापड बनवायचं, आपल्याकडेच येऊन विकायचं वगैरे, हे सगळं जे आपण ऐकतो दॅट इज द फर्स्ट, त्यालाच आपण औद्योगिक क्रांती म्हणतो. ती पहिली औद्योगिक क्रांती जी ब्रिटनमध्ये घडली. त्याच्यानंतर 100 वर्षानंतर घडली ती इंडस्ट्री 2.0. दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये काय होतं तर मास प्रोडक्शन होतं आणि त्याच्यामध्ये स्टीमच्या ऐवजी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली गेली. त्या काळामध्ये मायकेल फॅरेडे आणि असे बाकीचे सगळे जे फिजिक्समधले ते तज्ज्ञ लोक होते त्यांनी विलक्षण शोध लावले आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर सुरू झाला. यामध्ये काळ गेलेला आहे तो लक्षात घेण्याचा म्हणजे 100 वर्ष. त्याच्यानंतर 100 वर्षांनी 1969च्या सुमाराला म्हणजे परत साधारण 100 वर्षांनी आपल्याला दिसतंय कम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्स जे आता आपण आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग म्हणून धरतो. परत 100 वर्षांनी पुढचं आवर्तन आलं आणि ते आता आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना आपण त्याचा वापर करतो. आणि त्याच्यानंतर 100 वर्षांनी म्हणजे 2070 मध्ये किंवा त्याच्या आसपास पुढचं आवर्तन यायला हवं होतं, परंतु ते ऑलरेडी 2012 मध्ये सुरू झालं, 2014ला आलं, स्थिरावलं, वाढलं. म्हणजे ते 40च वर्षात घडलं. आधी जे 2 आवर्तनं 100ची होती ती आता 40ची झाली. आणि या 40च्या आवर्तनाचा इम्पॅक्ट आपल्यावर इतका प्रचंड पडलाय आणि पडतोय की आता अजून समजा 2 वर्षांनी अशा तऱ्हेची कॉन्फरन्स घेतली गेली तर त्याच्यामध्ये आपण खूप वेगळ्या प्रकारे प्रेझेंटेशन करू याची मला खात्री आहे. ते ऑलरेडी होत आहे. छोटंसं उदाहरण द्यायचं, काल आपल्या इनॉग्रेशनला खरोखरच मला यायचं होतं पण येऊ शकलो नाही. याचं कारण लक्षात घ्या. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या 400 IT मधल्या लोकांनी असं सांगितलं होतं की AIचा वापर आम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये कसा करता येईल ह्याच्याबद्दल आम्हाला ट्रेनिंग द्या, म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी आता महानगरपालिकेत पुण्याच्या जाऊ दे, बाकी 29 मध्ये महाराष्ट्रात नाहीत वेगवेगळ्या कारणामुळे. तरी सुद्धा जे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांना हे जाणवत आहे की AIच्या शिवाय आता आपल्याला पर्याय नाही. हे ज्याच्यामुळे घडतंय ते इंडस्ट्री 4.0. त्याचं एक आविष्कार स्पोर्ट्समध्ये. तर इंडस्ट्री 4.0 याच्याबद्दलचं पहिलं मराठीतलं पुस्तक हे मी लिहिलं. ते आता मराठी बेस्टसेलर आहे. आणि ते जेव्हा लिहिलं 2018 मध्ये 19ला पब्लिश केलं, त्यावेळेला मी आपलं एक माझं नशीब आहे म्हणून ओळख होती आहे डॉक्टर माशेलकर सरांच्या बरोबर, म्हणून मी त्यांना ईमेल टाकली की तुम्ही याचं प्रस्तावना द्याल का, माझा बहुमान होईल की तुम्ही याला प्रस्तावना दिली तर. त्यांनी लगेचच मला फोन केला. पद्मविभूषण माणूस आहे तो. त्यांनी मला फोन केला. ते म्हणले की उद्या 11 वाजता मला भेटायला आहे. त्यांनी 1 तास माझ्यासाठी ठेवला होता शॉर्ट नोटीसवर, इनफॅक्ट नो नोटीस ॲट ऑल. आणि ते म्हणले की हे खूप महत्वाचं काम तू करतोयस. इंडस्ट्री 4.0 याविषयी आपल्याकडे अनभिज्ञता आहे. हे मी 2019ची गोष्ट सांगतोय तुम्हाला. आणि ते म्हणले की मी, तुम्हाला माहिती आहे ते प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये ॲडवायझर आहेत. ते म्हणले की मी गेली 3 वर्ष PMO मध्ये सांगतो आहे की आपल्या मुलांना, विशेषतः मुलांना आणि शिक्षकांना इंडस्ट्री 4.0 शिकवायला हवंय, कारण ते जेव्हा चायनाला जातात तिथे एवढी मुलं, त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची 16 पुस्तकं कंपल्सरी आहेत शाळेत. आणि आपण म्हणे चायना बरोबर टक्कर घेणार आहोत. असं स्पोर्ट्समध्ये चालेल का की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे त्याच्याकडे खूप चांगली तंत्रज्ञान आहे आणि तुम्ही ते शिकतही नाही आहात? आपण कसं काय जिंकणार? म्हणून ते म्हणले की निदान मराठीमध्ये हे पुस्तक आलं याचा मला आनंद आहे. नुसतं मी प्रस्तावना तुझ्यासमोर ठेवतोय असं नाही. मी PMOला ऑलरेडी कळवलंय की ह्या पुस्तकाचे आपल्या संविधानाच्या सेक्शन 8 मध्ये ज्या 22 भाषा आहेत रेकग्नाइज, त्याच्यामध्ये भाषांतर व्हावं असं मी PMOला स्वतः सांगितलंय असं ते मला म्हणले. इंडस्ट्री 4.0 याच्याबद्दलचा जो अनभिज्ञता आहे ती तेव्हापासून आत्तापर्यंत अजून टिकून आहे. नुसतं तुमच्यासाठी मी म्हणत नाहीये.
आम्ही अनेक तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये जातो, तिथल्या शिक्षकांना माहिती नाही आहे. तर थोडा आपण विचार करूया की आपण China+1 पॉलिसी म्हणतोय, कोविडच्या नंतर जी आपल्या देशात आली ती, आपल्याला जर हा स्पोर्ट करायचा असेल आणि ह्यात जिंकायचं असेल तर आय डोंट रिअली थिंक वी कॅन डू अवे विथ द आयडिया ऑफ इंडस्ट्री 4.0. तर त्यामुळे ह्याच्याविषयी निदान वाचा. आणि हे मी सगळं पुण्यात बोलतो आहे, यावरनं तुम्हाला असं वाटू शकेल की किती आडवळणाने मी तुम्हाला सुचवतोय की माझं पुस्तक विकत घेऊन वाचा. पुणेरी आहे ना शेवटी, त्यामुळे असं वाटू शकतं. आणि तुम्ही पुणेरी आहात, त्यामुळे ही शंका लगेच येईल मनामध्ये की कसं घ्या, असं डायरेक्टली नाही सांगितलं, पण माझं पुस्तक आहे आणि हे खूप महत्वाचं आहे आणि बघा म्हणजे आता काय ते वगैरे. तर असं काही चाललेलं नाहीये. हे पुस्तक ऑलरेडी बेस्टसेलर आहे असं मी म्हणतो, 8व्या आवृत्तीत आहे ऑलरेडी. तुम्ही माझं पुस्तक वाचा, अगर न वाचा इंटरनेटवर तरी वाचा, ChatGPTला तरी विचारा की जे चकट फू आहे. माझा मुद्दा आहे की हे न शिकता पुढे जाऊ नका. आणि म्हणून इंडस्ट्री 4.0 मला तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं होतं. आणि एकच माणसाने हात वर केला असल्यामुळे मला बरं वाटतंय की मी तुमच्या वेळेचा सदुपयोग करतोय. नाहीतर जे तुम्हाला माहिती आहे तेच सांगण्यामध्ये पॉईंट काय आहे, आणि गुणिले एवढ्या लोकांचे एवढे तास आपण देशाचे वाया घालवतोय याचं मला शल्य राहील. त्या मनाने काहीतरी नवीन तरी शिकतोय आपण, आणि ते महत्वाचं आहे, याबाबत मला काही शंका नाही. सो इंडस्ट्री 4.0 हे आधीच्या 100 वर्षाच्या आवर्तनानंतर 40 वर्षातच आलंय. यावरनं तुम्ही चाणाक्षपणे ओळखलं असणार आहे की पुढचं आवर्तन लवकर येईल, आणि ते ऑलरेडी आलंय. इंडस्ट्री 5.0 भारतात आलेलं आहे. त्याच्यामध्ये बायोलायझेशन किंवा CRISPR-Cas9 नावाच्या तंत्रज्ञान आहेत की ज्याचा ऍक्च्युअली स्पोर्ट्समध्ये खूप मोठा वापर आहे. तो आजचा आपला विषय नाहीये, पण तुम्हाला काही लोकांना ह्याच्यात माहिती असेल म्हणून मी फक्त त्याचे आय विल टच अपॉन वन पॉइंट. तो आजचा मेन विषय नाहीये, हे लक्षात घेऊ ना, की ACTN3 नावाचे एक जीन आहे. क्रोमोसोम कुठला आहे तर मी विसरतोय, पण ACTN3 नावाचे एक जीन आहे. आणि ती जीन जर जेनेटिक मार्कर्स जे असतात ते जर आपण तपासले तर त्याच्यावरनं चीनमध्ये वयवर्ष काय 4, 5, 6 पासनं चीन असं ठरवतं की हा मुलगा मॅरेथॉन रनर होणार, आणि चीन देश म्हणून ठरवतं की हा मुलगा स्प्रिंटमध्ये जाणार किंवा रिलेमध्ये जाणार. आणि त्यांना बाकी सगळं शिकायला बंदी करून फक्त स्पोर्ट्समध्येच त्यांना ग्रूम केलं जातं. पैसे सरकार खर्च करतं, पण त्यांना चॉईस नसतं. आणि त्याच्यामध्ये ACTN3 नावाची जीन तुम्हीच बघू शकाल, वेबवरही माहिती आहे, मी काय भयंकर सिक्रेट काही सांगत नाहीये. जेनेटिक्सचा वापर स्पोर्ट्समध्ये कसा करता येईल याच्या बाबतचं उदाहरण देतोय मी, की ज्याच्यामध्ये AIचा इनडायरेक्टली वापर आहे. तर जेनेटिक्स स्टडी करून एखादा मुलगा बास्केटबॉलमध्ये योग्य आहे का, स्विमिंगमध्ये आहे का, अजून कुठल्या खेळात आहे, हे आपल्याला सांगता येतं. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मसल टोन कळतो, स्टॅमिना कळतो. याच्याबद्दलची माहिती जेनेटिक स्टडीने आपल्याला सांगता येते. तर हे जे आहे हे बायोलॉजीचं असणारं तंत्रज्ञानातलं रूपांतर आहे, आणि म्हणजे ते इंडस्ट्री 5 मधलं आहे. इंडस्ट्री 5 हे पुढचं आवर्तन आहे. ते ऑलरेडी भारतात पण आलेलं आहे, 2021-22 मध्ये ते आलेलं आहे. आणि अगेन माझं सुदैव आहे की त्याचा जो पहिला सेमिनल पेपर तो एका मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट बरोबर मी लिहिलेला आहे, आणि तो नीती आयोगकडे सबमिट पण झालेला आहे. सो तुमच्या टाळ्यांच्या बद्दल धन्यवाद. माझा मुद्दा तो नाहीये. माझा मुद्दा हा आहे की माझी भीती मी तुम्हाला सांगतोय की इंडस्ट्री 5 येऊन 2 वर्ष झाली भारतात, आणि मी तुम्हाला विचारतो आहे विद्येच्या माहेरघरामध्ये की इंडस्ट्री 4 किती लोकांना माहिती आहे, आणि एक हात वर येतोय. घाबरायची परिस्थिती आहे की नाही तुम्हीच सांगा. म्हणजे आपण 10वीचा पेपर देतोय आणि 7वीची तयारी नाहीये, कसं होणार आपलं बोर्डात. सो माय अपील टू यू की लेट दिस बी द लास्ट डे दॅट यू डू नॉट नो अबाउट इंडस्ट्री 4. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते म्हणजे काय हे शिकण्यासाठी तुम्हाला माझी अजिबात गरज नाहीये. ChatGPT आहे, डीपसीक आहे. निम्म्यापेक्षा जास्ती लोकांना डीपसीक माहिती होतं. सो डीपसीकला जर तुम्ही विचारलं की आम्हाला काय 1000 शब्दामध्ये इंडस्ट्री 4 म्हणजे काय हे सांग, की ते धाड 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 येईल. तुम्ही ते वाचा, तुम्हाला लगेच कळेल. त्याच्यासाठी तुम्हाला माझी गरज नाही. पण तुम्ही हे वाचलं पाहिजे हे तुम्हाला डीपसीक स्वप्नात येऊन नाही सांगणार. ते सांगण्याचं काम माझं आहे की हे आपण का शिकलं पाहिजे आणि त्याचं महत्व काय, हे तुम्हाला डीपसीक नाही सांगणार. ओके, सो हे आपल्याला इथं दिसतंय. इंडस्ट्री 4.0 हे तंत्रज्ञानांचा समुच्चय आहे.
कॉन्फ्लुएन्स ऑफ टेक्नॉलॉजीज की ज्याच्यामध्ये एक आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिसतंय. ते ऑटोनॉमस रोबॉट, सिम्युलेशन, क्लाउड, बिग डेटा अनालिटिक्स, AR VR. कालही तुमचं AR VR झालं, आज पण पुढे होणार आहे AR VR. ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी हे सगळं होणार आहे. तर त्यामुळे त्याच्याविषयी मी काही फार बोलत नाही. सायबर सिक्युरिटी, 3D प्रिंटिंग, IoT असे जे सगळे तंत्रज्ञानं वेगवेगळ्या कालखंडामध्ये जी डेव्हलप झाली आणि त्यांचं जेव्हा एकत्रीकरण होतं आणि ते एकत्रितरित्या काम करतात त्याला म्हणायचं इंडस्ट्री 4 किंवा चौथ्या औद्योगिक क्रांतीचं आविष्करण. आणि आपल्या जीवनात ऑलरेडी घडतं आहे. मी त्याचं तुम्हाला एक चेहऱ्यावरनं पॉलिटिकल इन्क्लिनेशन सांगण्याचं उदाहरण दिलं. बाकीच एखाद दुसरं अजून आपण बघू. पण त्याचं लगेचचं हे उदाहरण आहे. किती लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे? जर पाहिलेलं नसेल तर आय वुड लाईक टू प्ले दिस. Hi, is this Pizza Hut? No, sir, it's Google Pizza. Oh, sorry, I must have dialed the wrong number. No, sir, Google bought Pizza Hut last month. Okay, I'd like to order a pizza then. Do you want your usual? My usual? Do you know me? According to our database, the last 12 times you called, you ordered an extra large pizza with 3 cheeses, sausage, pepperoni, mushrooms, and meatballs on a thick crust. Super. Yeah, that's what I want. May I suggest that this time you order a vegetarian pizza with sun-dried tomatoes on a whole wheat gluten-free crust? Shit, no. I don't want a vegetarian pizza. It sucks. It's too healthy. Your cholesterol is no good. How in the hell did you know that? We cross-referenced your home phone number with your medical records. We have the results of your blood tests for the last 7 years. Well, either way, I don't want your goddamn vegetarian pizza. I take medication for the cholesterol problem. Excuse me, sir, but you have not taken your medication regularly. According to our database, you purchased only a box of 30 tablets once at Superfarm Pharmacy 4 months ago. I bought more from another pharmacy. That doesn't show on your credit card statement. Well, I paid in cash, that's why. But you did not withdraw enough cash according to your bank statement. Jesus Christ, I have other sources of money. That doesn't show on your latest tax returns unless you bought them using an undeclared income source, which is illegal. What the hell? Somehow you have my tax records? This is nuts! I'm sorry, sir. We use such information only with the sole intention of helping you. I'm sick and tired of Google and Twitter and WhatsApp and all that shit. I'm going to a desert island where I don't have to deal with any of that shit. I understand, but you need to renew your passport first. It expired 6 weeks ago. How in the hell did you know about my passport being expired? I was going to renew it. Jesus Christ, what's wrong with our country? Well, welcome to the new world. The new world is here, and it's scary. So everyone be ready, because that's what's happening. And have a good evening. कसं काय वाटलं? बेस्ट आहे की नाही? रियालिटी. सॉरी. येस, करेक्ट. इवन वर्स दॅन दॅट आय वुड से. पण याचा थोडासा अनुभव तुम्ही पण घेतला असणार आहे की आपण समजा घरी म्हटलं की मला आज थाई करी खायची इच्छा होती. संध्याकाळपर्यंत आपल्याला कुपन्स येतात, आली येत ना, व्हॉट्सॲपवर, ईमेलवर काहीतरी येतात. आपण काहीतरी बोलतोय, आपण काहीतरी, आपण म्हणतो ना भिंतीलाही कान असतात, ते ऑलरेडी घडलंय. फक्त गडबड अशी आहे की आपल्याला हे माहिती नाहीये की इतरांना आपल्याविषयी खूप माहिती आहे. अज्ञानात सुख असतं ते असं असतं. आणि ह्या प्रकारचं आत्ता लेटेस्ट उदाहरण जे मी तुम्हाला सांगेन ते म्हणजे ते घिबली प्रकरण, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे फॅमिली फोटो टाकताय, मग त्याचं ते गिबली टाईप मध्ये जे जॅपनीज मुळामध्ये पद्धत आहे त्याच्यानी केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या कौतुकाने फॅमिलीचा कुठला तरी फोटो टाकला तर त्याच्यामध्ये असणारे जे 7-8 तुमच्या अत्यंत निकटवर्ती आहेत त्यांची तुमच्याशी नक्की चांगली ओळख आहे हे तुम्ही ऑलरेडी त्या टूलला सांगताय. त्याचा गैरवापर झाला तर होऊ शकतो, ऑलरेडी होतोय. त्याच्यामध्ये आपण मोठ्या कौतुकाने अजून भर घालतोय
तर ते किती पण गोंडस असलं तरी सुद्धा त्याच्यामधनं एवढं लक्षात घ्यायला पाहिजे की ते इन्व्हेसिव्ह आहे. इट इज ऑलरेडी पार्ट ऑफ आवर लाईफ्स आणि देर इज नथिंग लाईक फ्री थिंग इन द वर्ल्ड. हे आपल्याला माहिती असेल की इफ सम सर्व्हिस इज फ्री टू यू लाईक OpenAI, ChatGPT वगैरे, देन यू आर द प्रॉडक्ट. आपल्याला जे सो कॉल्ड फ्री वाटतंय ते फ्री नाही. कोणीतरी त्याची किंमत मोजताय. इनफॅक्ट त्याची किंमत तुम्हीच मोजताय, फक्त तुम्हाला ती कळत नाहीये. आता त्याहीमध्ये त्यातल्या एथिक्स वगैरे ह्याच्यामध्ये मी जात नाही. आजचा आपला विषय स्पोर्ट्स असल्यामुळे मी फक्त सांगतोय की हे गिबली काय किंवा अजूनही बरेच काय 10 year चॅलेंज का असं काहीतरी आलं होतं मध्ये. 10 वर्षापूर्वी तुम्ही कसे दिसत होतात त्याचा एक फोटो अपलोड करा आणि आत्ताचा करा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते पुढचे 10 वर्ष त्याच्या 20 वर्ष कसे तुम्ही दिसाल ह्याच्याबद्दलचं फोटोज तुम्हाला देतात. गंमत वाटते आपल्याला. बट दिस इज लॉट ऑफ डेटा दॅट यू आर प्रोव्हाइडिंग फॉर फ्री, ईच वन ऑफ अस. सो हा व्हिडिओ आपल्याला थोडंसं जागं करायला मदत करेल की आपल्याविषयी लोकांना खूप माहिती आहे आणि आपण त्याविषयी अनभिज्ञ आहोत. कमिंग टू स्पोर्ट्स पार्ट, की 5 भाग आहेत आणि मी म्हटलं तसं की याच्यातले बरेचसे भाग मला असं लक्षात आलं की आधी पण झालेले आहेत, त्यामुळे मी ते परत दाखवण्यामध्ये किंवा डेप्थमध्ये दाखवण्यामध्ये मला वाटत नाही की योग्य राहील. इट विल बी नॉट अप्रोप्रिएट यूज ऑफ युअर टाइम. परफॉर्मन्स ॲनालिटिक्स, इंजुरी प्रिव्हेन्शन आणि त्याच्यावरचे ट्रीटमेंट्स, गेम स्ट्रॅटेजी ऑप्टिमायझेशन, रेफरिंग आणि डिसिजन मेकिंग आणि फॅन एंगेजमेंट, याच्यामध्ये नक्की AIचा वापर होतोय आणि तो वाढता राहील. ह्यामध्ये एक जर आपण उदाहरण घेतलं तर मला वाटतं की ते योग्य होईल. एकूण जे मला मॅडमनी सांगितलं त्याच्यावरनं असं दिसतंय की याच्यातले बरेचसे भाग हे तुम्हाला क्लिअर आहेत. सो परफॉर्मन्स ॲनालिटिक्स जर आपण म्हटलं तर AI ट्रॅकिंग प्लेयर मुवमेंट्स, हार्ट रेट, फटीग आणि हे सगळं एका महत्त्वाच्या शब्दाभोवती फिरेल आणि ते म्हणजे पर्सनलायझेशन, इंडिव्हिज्युअलायझेशन. की सब घोडे 12% असं न करता त्या व्यक्तीच्यासाठी योग्य असणारे पॅरामीटर्स मेजर करणे आणि मग त्याच्यानंतर ते कंट्रोल किंवा मॉडिफाय करायला मदत करणे. AIचा सगळ्यात चांगला उपयोग आणि सगळ्यात लॉजिकल उपयोग या दिशेने जाईल. तर त्याच्यामधले हे आपण 5 महत्त्वाचे आस्पेक्ट्स मला वाटलं की आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये ट्रॅकिंग प्लेयर मुवमेंट्स, हार्ट रेट, फटीग हा पार्ट आहे. वेअरेबल्स काल झालेलं आहे. मापारी सरांनी मला वाटतं ऑलरेडी काल प्रेझेंटेशन त्यांचं झालंय. दॅट वॉज रिलेटेड टू दिस आणि आज अजून एक आहे मला वाटतं. सो याच्याही मध्ये की वेअरेबल्स प्लस AI हे मेडिसिनमध्ये पण आहे, रेग्युलर स्पोर्ट्सच्या पलीकडे जाऊन. आता तुम्हाला माहिती असणार आहे की देर इज अन इम्प्लांट फॉर ब्लड शुगर. ते तुम्हाला इमिजिएटली मोबाईलवर दिसत राहतं की तुमची आता शुगर वाढली आहे, तर आता तुम्ही पुढचं कंट्रोल केलं पाहिजे डाएट. नुसतं एवढंच नाही, मी तुम्हाला नॉन स्पोर्टमधलं उदाहरण देतो त्याने तुम्हाला लक्षात येईल. आत्ता स्थिती अशी आहे की आपण जेव्हा सकाळी ब्रशिंग करतो त्या ब्रशमध्ये जे ब्रिसल्स असतात त्या ब्रिसल्समध्ये आता सेन्सर्स आहेत. अजून एवढं पॉप्युलर नाही झालेलं ते, पण काय भारतामध्ये व्हायला किती वेळ लागतो. त्या ब्रिसल्सनी शोधलं जाईल की तुमच्या दातात कुठे कॅव्हिटी आहे किंवा होण्याची शक्यता आहे. हे झालं की तो ब्रश की ज्याच्यामध्ये चिप असेल ती तुमच्याच घरचं वायफाय घेऊन तुमच्या डेंटिस्टला फोन करेल आणि तुम्ही कॉफी प्यायच्या डेंटिस्टचा फोन येईल की जरा आज भेटूया आपण. आणि तुम्ही म्हणाल की काही दुखत नाही, काही नाही झालेलं, आणि डेंटिस्टला कशाला भेटायचं, ते काय सहलीला जाण्याची जागा आहे. तो म्हणेल तसं नाही, तुम्ही आला नाहीत तर नंतर आपल्याला एकदम म्हणजे पुढचं बरंच काही करायला लागेल आणि ते फार आनंददायक नसेल, तर तुम्ही आता या. तर ब्रिसल्समध्ये सुद्धा सेन्सर्स आहेत, हे ऑलरेडी घडलेलं आहे. आणि आता ब्रशचा विषय निघालाय म्हणून मला तुम्हाला अजून एक गमतीची गोष्ट सांगायची की ज्यामुळे आपण अजून जागा व्हायला मदत होईल. ते म्हणजे भारत देशामध्ये जेवढे ब्रश विकले जातात त्याच्यापेक्षा जास्ती मोबाईल फोन विकले जातात. आता मोबाईल फोन जर ब्रशपेक्षा जास्ती विकले जात असतील तर याच्यावरनं आपल्याला 2 निष्कर्ष काढता येतील. एक म्हणजे आपण डेंटिस्ट व्हायला पाहिजे, कारण लोकांचे दात किडणार आहेत. आणि दुसरं म्हणजे की आपल्याला AI शिकायलाच पाहिजे. आजचा आपला विषय दुसरा आहे, पहिला नाही. तर अशा प्रकारचे अनेक इन्व्हेसिव्ह किंवा वेअरेबल किंवा इन्व्हेसिव्ह असे टूल्स येत आहेत आणि त्यांनी तुम्हाला स्पोर्ट्समध्ये पण मदत होते. त्याच्याबद्दलचे कंपनीज आहेत, सुदैवाने भारतातल्या पण आहेत आणि अतिशय अग्रगण्य पण आहेत.
केस स्टडी, कॅटॅपुल्ट स्पोर्ट्स नावाची केस स्टडी माझ्या वाचनात आली होती की त्यांनी विशेषतः बास्केटबॉल याच्यामध्ये अमेरिकेच्यासाठी केलेले त्यांचे काही प्रयोग, त्याच्यामधले केस स्टडीज की ज्यांनी परफॉर्मन्स ऑफ द स्पोर्ट्स पर्सन इम्प्रूव्ह सिग्निफिकंटली. तर तुम्हाला कधी जर वेळ मिळाला तर कॅटॅपुल्ट केस स्टडी म्हणून जी आहे ती तुम्ही बघायला हरकत नाही. पण इसेन्शियली काल जे झालं कॉन्फरन्समध्ये त्याचाच हा पार्ट असल्यामुळे मी तो त्याच्यात खोलात जात नाहीये. पण हा एक परफॉर्मन्स अनालिटिक्स विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन ऑफ AI. इंजुरी प्रेडिक्शन आणि रिकव्हरी की ज्याच्यामध्ये आपण अजूनही काही डॅमेज घडलेला नाहीये पण तो घडू नये याच्यासाठी ज्याला मॅन्युफॅक्चरिंगच्या भाषेमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असं म्हणतात की तुमचं काही प्रमाणामध्ये मेजरमेंट, समजा ऑक्सिजन सप्लाय टू मसल आहे किंवा असं काही, हे तुमचं घेतलं जातंय किंवा तुमचा हार्ट रेट घेतला जातोय, लंग कपॅसिटीचं मेजरमेंट होतीये, SpO2ची मेजरमेंट होतीये आणि याच्यावरनं एक ट्रेंड दिसतोय की एका ठराविक ह्याच्यानंतर तुमचा कुठला तरी मसल दुखावू शकतो आणि म्हणून यू शुड नॉट पुश बियॉन्ड अ सर्टन लिमिट. हे तुम्हाला जर आधीच कळलं तर स्पोर्ट्स रिलेटेड इंजुरीज मुळात कमी होतील. हे मशीनमध्ये होतं तसं स्पोर्ट्स पर्सन बॉडीमध्ये पण होऊ शकेल आणि होतंय. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स विथ रिस्पेक्ट टू स्पोर्ट्स आणि म्हणून कस्टम रिकव्हरी प्रोग्राम्स, खूप डॅमेज व्हायच्या आधीच त्याला सप्लिमेंट आपल्याला काही डायटरी देता येते का, काही फिजिओथेरपी करता येते का, त्या बॉडी कॉम्पोजिशनसाठी करता येते का, हे सगळं पर्सनलाइज अनालिटिक्स आपल्याला करता येईल. आणि फिफामध्ये याचा खूप मोठा, फिफामध्ये खूप इंजुरीज होतात ते आपल्याला माहिती आहे, फुटबॉल इन जनरल. तर फुटबॉलमधल्या इंजुरीजच्या साठी याचं सगळ्यात जास्ती ॲप्लिकेशन झालेलं आहे आणि मागच्या ऑलिम्पिक्समध्ये पण झालेलं आहे, फिफामध्ये पण झालेलं आहे आणि 2 यूज केसेस या जर्मन प्लेयर्सच्या साठी एकदम फेमस आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की द वे युरोपियन पीपल प्ले फुटबॉल आणि द वे साऊथ अमेरिकन पीपल प्ले फुटबॉल इज व्हास्टली डिफरंट, लाईक नॉन टिकी टाका एक्सेट्रा. तर याच्यामध्ये शॉर्ट पासेसला लागणारं मसलचं मुवमेंट आणि लॉंग पासेस आणि सोलो प्ले की जे साऊथ अमेरिकेची कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामध्ये लागणारे, याच्यामध्येच मुळात फरक आहे. आणि त्यामुळे तिथे ॲजिलिटी वर्सेस पॉवर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर इंजुरीचे टाईप पण वेगळे होतात. सो स्पॅनिश, मुख्य म्हणजे टिकी टाका ही स्पॅनिश, तर त्याच्यामध्ये आणि सोलो प्ले ब्राझील किंवा असं जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला याने वापर करता येईल आणि येतो आहे. सो दिस वुड बी अनदर एरिया ऑफ वर्क. तिसरा जो आहे तो गेम स्ट्रॅटेजी, अनालायझिंग ओपोनंट पॅटर्न्स, सिम्युलेशन फॉर कोचिंग आणि IBM वॉटसन याचा विम्बल्डनमध्ये झालेला वापर हा पण जगत विख्यात आहे. यू विल बी एबल टू फाइंड इन्फॉर्मेशन ऑन दॅट. पण वरचं मी एक उदाहरण तुम्हाला देतो, हे काही लोकांना माहिती असेल, दिस इज व्हेरी वेल नोन एक्झाम्पल, पण ते AIचं नाही आहे पण इंटेलिजन्सचं आहे. तुम्हाला हे बोरिस बेकर आंद्रे अगासी स्टोरी माहिती असणार आहे की जीभ कुठल्या साईडला तो बाहेर काढतोय याच्यावरनं अँटिसिपेट केलेलं. गंमत अशी आहे की बोरिस बेकरचे पहिले 3 गेम्स अगासी बरोबरचे, बोरिस बेकरची सर त्याला म्हणजे कम्प्लीट बाउन्सरच जात होती, कळतच नव्हतं कुठे पडणार आहे. आणि अगासीनी नंतर त्याचे अनेक वेळा रिप्ले केलं त्याचं सर्व आणि त्याला लक्षात आलं की आपल्याला अंदाज येईल. त्याची त्यांनी जी मुलाखत दिली आहे, फेमस मुलाखत आहे ती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझा सगळ्यात मोठा स्ट्रगल काय होता तर बोरिस बेकरला कळलं नाही पाहिजे की मला कळलंय, कारण मग तो ते बंद करेल. तर हा पण आता कोणी असं सांगितलं होतं का अगासीला की त्याच्या जिभेकडे लक्ष दे म्हणजे कळेल? हा पॅटर्न कोणी शोधला? त्याच्या बुद्धीने शोधला. तेच जर का कम्प्युटरनी केलं आणि न थकता केलं तर केवढा फरक पडेल. यू वुड नो एक्झॅक्टली वेअर द सर्व्ह इज कमिंग. अगासीचं वाक्य असं होतं त्या मुलाखतीत की मला सर्व्ह रिटर्न करण्याबाबत काही इश्यू नव्हता, दॅट आय कॅन डू व्हेरी इझिली. गेस करणे की ती सेंटरमध्ये येणार आहे का कॉर्नरला येणार आहे हे मला कळत नव्हतं आणि ती इतक्या विद्युत वेगाने व्हायची की मला रिस्पॉन्ड नाहीच करता यायचं. द मोमेंट आय न्यू विथ अ गुड लाईकलीहूड दॅट इट इज कमिंग टू द कॉर्नर, आय वॉज रेडी. आणि त्यानंतरचे 9 गेम्स अगासी जिंकला. सो दिस इज नॉट ट्रिव्हियल. हे जे विम्बल्डनमध्ये होतं म्हणजे ग्रँड स्लॅमची पण त्यातली टॉप, याच्यामध्ये डेटा ड्रिव्हन डिसिजन्स, त्याच्यामध्ये नॅचरली आर्टिफिशियल इंटेलिजन्स विल प्ले अ बिग रोल.
अंपायरिंग आणि रेफरिंग, VAR आपल्याला माहिती आहे, अनेक प्रकारचं जजमेंट्स की ज्याच्यामध्ये अदरवाईज ह्युमन बायसमुळे नंतर खूप काळ चर्चेत राहिलेल्या क्रिकेटच्या मॅचेस सुद्धा भारताला माहिती आहेत की त्यावेळेला जर का त्यांनी असा डिसिजन दिला असता तर काय झालं असतं. मला आठवतंय मी जेव्हा या वयाचा होतो त्यावेळेला गुंडप्पा विश्वनाथचं एक मॅच, त्याच्यामध्ये त्याला आऊट दिलेलं नव्हतं, अंपायरनी त्याला आऊट दिलेलं नव्हतं आणि त्यावेळेला गुंडप्पा विश्वनाथ, द स्पोर्ट्स पर्सन दॅट ही वॉज, त्यांनी येऊन सांगितलं की मला आऊट दिलेलं नाहीये, परंतु मला माहिती आहे मी आऊट आहे, बॅटीला बॉलचा स्पर्श झालेला आहे आणि मी आऊट आहे हे मीच सांगतोय. मग त्याला आऊट देण्यात आलं आणि त्यानंतर दुर्दैवाने भारत मॅच हरला. त्यावेळेला हे परत झालं होतं की पंचाला कळलेलं नाहीये, रेफरी डझंट नो, तर चालू द्यायचं होतं, असा एक प्रवाह होता एटसेट्रा. त्यातलं मोरॅलिटीवर आपण जायला नको. मुद्दा मला सांगायची गोष्ट काय की त्याच्यातला जो बायस आहे की एखाद्या माणसाला ते लक्षात आलं नाही तर त्यांनी होणारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी, विशेषतः हे कुठे होईल, फुटबॉलमध्ये ऑफसाईडमध्ये होईल, होतच. आणि तिथे आपल्याला हे दिसेल ॲक्युरेट डिसिजन सिस्टम्स लाईक हॉकाय किंवा VAR याच्यामध्ये, आणि रिड्युसिंग ह्युमन बायस. अजून एक गोष्ट, ब्रॉडकास्टिंग आणि फॅन एंगेजमेंट विच इज अ व्हेरी बिग डील, एस्पेशली आपल्याकडे IPL झाल्यानंतर किंवा कबड्डी विशेषतः पॉप्युलर व्हायला लागल्यानंतर आणि अन्य अनेक स्पोर्ट्स होवत अशी आपली सगळ्यांचीच इच्छा आहे. तर याच्यामध्ये द पब्लिसिटी, नंतर फॅन एंगेजमेंट की ज्याच्यामुळे देर इज लॉट ऑफ मनी, देर इज लॉट ऑफ इन्फ्लुएन्स, देर इज लॉट ऑफ पार्टिसिपेशन फ्रॉम द ऑडियन्स हू लव्स स्पोर्ट्स. तर त्याच्यामध्ये AI मॅच हायलाइट्स किंवा रिअल टाइम स्टॅटिस्टिक्स, हॉटस्टारनी तुम्ही जे कॉमेंटेटर्स आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा चॅट करू शकाल विथ सम ऑफकोर्स मॉनिटरिंग, अशी सिस्टीम आणलेली आहे. तर त्यामुळे एंगेजमेंट ऑफ पार्टिसिपंट्स किंवा व्ह्युअर्स इन स्पोर्ट्स हे आपल्याला AI मुळे तयार करता येईल, वाढवता येईल. सो दॅट इज ऑल्सो अनदर एरिया विच आय थिंक वुड बी इम्पॉर्टंट फ्रॉम स्पोर्ट्स. आणि मी म्हणलं तसं ह्याच्या प्रत्येक स्लाइडच्या डेप्थमध्ये मी बाय चॉईस जात नाहीये. याचं कारण हे तुम्हाला नवीन नाहीये हे मला तुमच्या चेहऱ्यावरनं पण कळतंय, विच इज नॉट अ सरप्राईज टू मी. मी फक्त हे का ठेवलं होतं, विषय AI इन स्पोर्ट्स दिलाय तर आपली तयारी नाही एवढं नको म्हणून ठेवलं होतं. बरं दिसत नाही ना असं. पण ह्याच्यातले प्रेझेंटेशन्स इंडिव्हिज्युअली तुमच्या बरोबर झालेले आहेत, तर व्हाय, म्हणून मी फक्त आय एम जस्ट टचिंग अपॉन. पण हे खूप इम्पॉर्टंट एरियाज आहेत, 5 असं मला वाटलं. टीम मॅनेजमेंट, रिक्रुटमेंट, फिटनेस अँड स्किल. आता एखादा फिजिओथेरपिस्ट ह्यांनी एखाद्या प्लेयरला ज्या ठिकाणी गेम खेळायचा त्या वेदर कंडिशनसाठी फिटनेस देणे, म्हणजे आता किती लेवलपर्यंत, जसं मी जेव्हा तुमच्या वयाचं होतो, म्हणजे इथं बसलेले मुलं, त्यावेळेला MBBS झालं की बरंच तुम्ही डॉक्टर झालात असं होतं. आता MBBSला कोणी विचारत नाही, तुम्हाला MSMD करायला लागतं. MSMDला पण आता विचारणं बंद झालंय. त्याच्यातलं तुम्ही लहान मुलांचे का असं चाललंय, म्हणजे सुपर स्पेशलायझेशन, आणि हे सगळं होईपर्यंत 14 वर्षाची दमछाक. सो दिस हॅज बिकम, जे मेडिकलमध्ये झालंय तेच आता आपल्याला स्पोर्ट्समध्ये पण दिसेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला फिजिओथेरपिस्ट आहे, एक जनरल फिजिओथेरपिस्ट, तर याच्या पलीकडे जाऊन पण समबडी हू विल प्ले अलॉंग द फॅक्ट की हे मॅच कुठे होणार आहे, या माणसाचं मुळातलं कॉन्स्टिट्यूशन आणि कॉम्पोजिशन काय आहे, एटसेट्रा. सो दिस इज वेअर AI विल बी हेल्पफुल. आणि NBA मध्ये याचा खूप मोठं उपयोग होतो. NBA किंवा इव्हन मी म्हणेन अमेरिकन फुटबॉल, सॉकर आणि बेसबॉल याच्यामध्ये खूप मोठा, विशेषतः जे ओपन फील्डमध्ये गेम्स होतात ते. आणि याचं कारण की अमेरिकेमध्ये मॅच एखादी मिनेसोटामध्ये होऊ शकते जिथे बर्फ पडतोय, आणि नाहीतर टेक्सासमध्ये ह्युस्टनला होऊ शकते जिथे प्रचंड उकाडा आहे, आणि गेम तोच आहे, नियम तोच आहे. तर त्याच्यामध्ये काही लोक हे नॅचरली सुटेड असतील आणि काही नसतील, तर मग त्यांच्यासाठी इंडिव्हिज्युअली आपण काही करू शकतो का? तर वेदरच्या वर डिपेंडंट सुद्धा आपल्याला ट्रेनिंग्स देता येतील का, इज व्हॉट समथिंग NBA हॅज बीन डुईंग. आणि एक नवीन भाग हा मला माहित नाही कव्हर झालेला आहे आतापर्यंत, की ई स्पोर्ट्स, नॉट द रेग्युलर स्पोर्ट्स. हा जर झालं नसेल तर आय विल स्पेंड अ लिटल बिट मोर टाइम ऑन दॅट. तर ई स्पोर्ट्स हे बऱ्यापैकी वाढतं आहे. गेम डिझाईन हा खूप मोठा फील्ड आपल्याकडे येत आहे, जगभर येत आहे, आणि त्याच्यामध्ये स्मार्ट AI ऑपोनंट्स कसे तयार करायचे
याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा रिसर्च आहे. इनफॅक्ट दिस इज अ बिग एरिया वेअर देर इज वन लॉट ऑफ मनी अँड देर इज लॉट ऑफ टॅलेंट. गेम डिझाईन करणं हे अजिबात सोपं नाही. गेम खेळणं हे एन्जॉयबल आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला एका ठराविक रॅम्प अप टाईम नंतर यू आर एबल टू डू वेल. गेम डिझाईन करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती पाहिजेत. एक तर टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान माहिती पाहिजे, दुसरं त्या गेमचं अपील माहिती पाहिजे, आणि त्याचबरोबर सायकॉलॉजीचा अभ्यास पाहिजे की हू इज युअर एंड युजर, कस्टमर कोण आहे, ज्याला आपण UI UX म्हणू. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये माहिती लागतात. तर व्हर्च्युअल ट्रेनिंग असिस्टंट्स आहेत, म्हणजे किती 15 वर्ष झाली अमेरिकेमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट याच्यासाठीचं ट्रेनिंग हे व्हर्च्युअल आहे. आता मेडिसिनमध्ये हे येतंय. मेनी ऑफ द सर्जरीज आर बीइंग ट्रेन्ड, द सर्जन्स आर बीइंग ट्रेन्ड युझिंग व्हर्च्युअल असिस्टंट्स. तसं स्पोर्ट्समध्ये पण आहे. स्पोर्ट्समधलं ई स्पोर्टमध्ये पण आहे आणि रेग्युलर स्पोर्टमध्ये पण आहे. सिच्युएशन डिपेंडंट रिस्पॉन्स तुम्ही काय द्याल, आणि या प्रकारचं असेसमेंट ही इव्हन आर्मी नेव्हीमध्ये होते, डिफेन्समध्ये होते, आणि आपल्याकडे पण SSBच्या साठी या प्रकारचं ट्रेनिंग आपण देऊ शकू. तर स्पोर्ट्समध्ये विशेषतः आय एम गोइंग टू ड्रॉ युअर अटेन्शन टू दिस ई स्पोर्ट बिझनेस. मला वाटतं हा व्हिडिओ मी Imagine a world where athletes' performances are enhanced, not just by sheer talent or rigorous training, but by artificial intelligence. Welcome to the future of sports analytics. Advanced AI systems are now capable of analyzing complex data, offering insights that were once unattainable. Picture a baseball player swinging his bat. AI can analyze the speed, angle, and trajectory of his swing, providing precise feedback to improve his performance. Now, think about a marathon runner. AI can track her heart rate, oxygen levels, and pace, suggesting when to push harder or slow down. This is not just about improving individual performances. AI can also predict outcomes, helping coaches devise winning strategies. Artificial intelligence is revolutionizing sports analytics, transforming how we play, compete, and win. The game has truly changed. Welcome to the future. Welcome to AI in sports. आणि म्हणून आजच्या आपल्या सेशनचं नाव मी AI प्ले अलॉंग असं दिलेलं आहे, बिकॉज यू आर गोइंग टू बी प्लेइंग अलॉंग AI. सो फ्युचर जर बघायचं झालं तर पर्सनलाइज ट्रेनिंग, AI रेफरीज, AR VR, आणि AI फॉर फॅन्स ॲज मच ॲज इट इज फॉर स्पोर्ट्स पीपल. एथिक्स आणि फेअरनेस हे खूप डिस्कशनचे महत्त्वाचे मुद्दे होत आहेत. AI एथिक्स याच्याबद्दल आता कॉन्फरन्सेस होत आहेत, स्वतंत्र विषय येतो, आणि त्यामुळे बेनिफिट्स तर मला वाटत नाही मी याच्यावर वेळ द्यावा. चॅलेंजेस जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये डेटा प्रायव्हसी आणि एथिक्स हे खूप महत्त्वाचे आहे. जस्ट लाईक मेडिकल डेटा, दिस इज व्हेरी सेन्सिटिव्ह डेटा बिकॉज दिस इज व्हेरी पर्सनल डेटा, आणि त्यामुळे जसं त्याचे स्टँडर्ड्स आहेत HL7 किंवा CDCचे काही स्टँडर्ड्स आहेत की तुम्हाला तो डेटा जो आहे तो एका फॉर्मॅटमध्ये ठेवायला लागतो, त्याचा ॲक्सेस कंट्रोल ठेवायला लागतो एटसेट्रा. तर हे आपल्याकडे स्पोर्ट्समध्ये होईल का इज ए पॉइंट ऑफ कन्सर्न. नंतर ॲक्सेसिबिलिटी, कंट्रोलिंग ॲक्सेस ऑफ दिस डेटा बाय अप्रोप्रिएट पीपल, आणि मग त्याच्यामध्ये येणारं AI बायस. मी तुम्हाला म्हटलं की ACTN3 जीन जी चायना मेजर करतं त्याचं एक्सप्रेशन किती आहे, मुळात आहे का नाही, आणि ते किती आहे याच्यावरनं एखादा लहान मुलगा याला स्पोर्ट्समध्ये टाकायचं का नाही, आणि नाहीतर त्यांनी इंजिनिअरिंग करायचं का मेडिकल हे चायना ठरवतं ॲज अ स्टेट. आणि त्याच्यामध्ये मग हा बायसचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की नाव यू आर युझिंग ऑल्सो जेनेटिक डेटा. ओके, आपल्याला महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ॲज वी कम टू माय प्रेझेंटेशन एंड अँड देन वी कीप इट फॉर क्वेश्चन आन्सर्स, की हा एक रिप्रेझेंटेटिव्ह स्लाइड आहे. 2009 मध्ये एरियल फोटोग्राफी करायला एक पायलट होता आणि एक एरियल फोटोग्राफर होता. दोघंही त्यांच्या कामामध्ये निष्णात होते, पण 2019 मध्ये दोघांचा जॉब गेलेला आहे. ड्रोनच्यामुळे या दोघांना जॉबच नाहीये. पण म्हणजे सगळे जॉब संपणार आहेत किंवा असं काही होणार नाहीये. AIचा वापर करून स्पोर्ट्समध्ये सुद्धा जी लोक ड्रोन बनवतात त्यांना काम आहे, जी लोक ड्रोन उडवतात त्यांना काम आहे, जी लोक ड्रोनचा डेटा आल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग करून तुम्हाला देतात निष्कर्ष त्यांना काम आहे. तर आपलं काम हे कंटिन्युअस लर्निंगचं राहील. AIला घाबरून जाण्यामध्ये काहीच पॉईंट नाही, तसा तो आपल्याला पर्याय पण नाहीये. तर ही स्लाइड ते दाखवते.
आणि म्हणून माझे कन्क्लुजन्स बिफोर आय शो यू अनदर व्हिडिओ अँड देन आय स्टॉप. 3 महत्वाचे कन्क्लुजन्स आहेत माझे. एक म्हणजे AI इज नॉट अन ऑप्शन. AI हे आलेलं आहे ऑलरेडी आणि ते वाढत राहणार आहे. आणि इट इज नॉट अ वेव्ह, की जे आधीचं मी तुम्हाला म्हटलं की इंडस्ट्री 4 पर्यंत जे आवर्तनं होती तशी ती वेव्ह वगैरे नाहीये, 100 वर्षांनी आरामात येणारी असं नाहीये. हे 40 आणि 10 वर्षांनी आलेलं आहे ऑलरेडी. नाव इट इज अ रियालिटी अँड इट इज अ सुनामी. आणि त्यामुळे वी नीड टू रेकग्नाइज दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज हिअर आणि इट इज व्हेरी डीपली एम्बेडेड इन आवर लाईफ्स. दुसरं म्हणजे की वी आर नॉट कम्पिटिंग विथ AI. वी आर कम्पिटिंग विथ पीपल हू नो AI. आणि त्याच्यावरचं सोल्युशन म्हणजे वी हॅव टू बी वन. AIला दोष देऊन काही उपयोग नाही. आपण AI शिकूया. त्याच्यासाठी पण आम्ही काही बाकी मेथडॉलॉजीज केल्यात त्या मी इथं सांगत बसत नाही. पण AI शिकणं हे इथं बसलेल्या प्रत्येकाला अनिवार्य आहे. नाईस टू थिंक मध्ये येत नाही ते. इट इज नॉट ऑप्शनल, इट इज कंपल्सरी. आणि तिसरं मी म्हणेन की नेमकं कुठे आपण ह्याचा वापर करणार आहोत, तर कसा करणार आहोत. तर AIचा वापर आपण माझ्या मते 10-80-10 असा करावा आहे. आणि त्याला मी बाकी कुठलं नाव नाहीये म्हणून भूषण्स फॉर्म्युला असं त्याला नाव दिलं. म्हणजे काय, 10% म्हणजे योग्य प्रॉम्प्ट विचारणे, प्रश्न विचारणे. 80% म्हणजे द ग्रंट वर्क विच विल बी डन बाय रोबोट, AI, कम्प्युटर, टेक्नॉलॉजी. आणि शेवटचं 10 जे आहे ते म्हणजे आलेला जो उत्तर आहे त्याच्यातनं आपल्याला योग्य निवडता येणे. या दोन्ही 10 आणि 10 जे दोन्ही एंडला आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काम सतत राहील. इनफॅक्ट मधलं 80% जे ग्रंट वर्क आहे, एकजिनसी काम आहे, मोनोटोनस 9 to 5 क्लिशे ट्राईट रुटीन वर्क आहे, ते इनफॅक्ट आपल्याला नाही करायचं. ते बोरिंग आहे, ते करू दे कम्प्युटरला. पहिले 10 महत्वाचे आहेत, शेवटचे 10 महत्वाचे आहेत. पहिले 10 महत्वाचे काय आहेत, सायकोलॉजीच्या भाषेमध्ये एक नवीन डेफिनेशन आहे. सायकोलॉजी म्हणते की तुम्हाला बरोबर उत्तर देता येणं हे बुद्धिमत्तेचं व्यवच्छेदक निदर्शक नाही, डिफायनिंग फीचर नाही. तुम्हाला योग्य प्रश्न विचारता येणे म्हणजे तुम्ही बुद्धिमान आहात. ही सायकोलॉजीची डेफिनेशन आहे. योग्य प्रश्न विचारणे म्हणजेच त्याला आजकाल प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. त्याचे पण क्लासेस आहेत. काही नवीन आलं की त्याचे क्लासेस भारतात ते येतातच. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण मी जेव्हा ऐकलं तेव्हापासून मी अजून त्या धक्क्यातनं सावरतोय. पुण्यातल्या एका क्लासचे क्लासेस आहेत. खरंच सांगतोय मी, गंमत नाही करत आहे. क्लासमध्ये ऍडमिशन घेण्यासाठीचे क्लासेस आहेत. मला वाटतं ते आता प्रेगा न्यूज असतं की नाही, त्याच्यामध्ये क्लासच्या ऍडमिशनची कुपन पण येतील बहुतेक, की जर का प्रेगा न्यूज पॉझिटिव्ह आलं तर लगेच ऍडमिशन घेऊन टाका आत्ताच. सो फारच डेंजरस होत चाललंय. आणि त्यामुळे या 10% पहिल्या आपल्याला काम करायचंय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, योग्य प्रश्न विचारणे. शेवटचे 10% आहे, त्याच्यात काय आहे, शेवटच्या 10% तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध झाले. ChatGPTनी दिले, डीपसीकनी दिले, ज्यानी कोणी दिले. त्याच्यातनं आपल्याला योग्य आपल्या ऑडियन्ससाठी निवडणे म्हणजे शेवटचे 10%. त्याला आपण म्हणू सिंथेसिस, किंवा त्याला मराठी शब्द आहे संश्लेषण. विश्लेषण नाही, संश्लेषण. त्याचं पुढचं संस्करण, त्याच्यावर संस्कार करणं, हे आपलं काम आहे. म्हणजे मुळातला कॉन्टेक्स्ट समजून त्याच्यावर काम करणं. त्याची पण मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. हे काम महत्वाचं आहे. समजा एखाद्या लहान मुलाला त्याच्या आईने सांगितलं की जा आणि रेड लेबल घेऊन ये, तर तो जाऊन चहा घेऊन येईल. कळलंय तुम्हाला? बाबांनी सांगितलं तर काय होईल, पेयच घेऊन येईल पण वेगळं असेल. आज नेमका वीकेंड पण आहे. ते म्हणजे शेवटचे 10%, की आपल्याला हेच माहिती कोणी सांगितली याच्यावर आपला निर्णय होणे. 2 मित्र आहेत, त्यांचं कडाक्याचं भांडण झालंय. एक दुसऱ्याला म्हणाला सॉरी, याचा अर्थ त्यांचं भांडण संपलं. पण डॉक्टरनी जर पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं सॉरी, तर पेशंटच संपलं. कॉन्टेक्स्टवर अवलंबून आहे. त्यामुळे उत्तरं तुम्हाला आरामात मिळणार आहेत ChatGPTवरनं. त्याच्यात मजा पण नाहीये काही. त्याचं तुम्ही पुढे काय करता. तर दिस विल बी आवर टेस्ट. आणि म्हणून माय अपील टू ऑल द पीपल हू विल यूज AI, यू नीड टू यूज AI. फक्त त्याच्यामध्ये पहिले 10% आणि शेवटच्या 10% आपण आपली बुद्धी वापरण्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो, म्हणजे हे एकदम तुम्हाला
विशेषतः पर्टिक्युलरली या यंग क्राऊडला लगेच कळेल. मागच्या वर्षी असा रिपोर्ट आहे, मागच्या वर्षी ChatGPTचा सगळ्यात जास्ती वापर कधी झाला आहे तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात जास्ती वापर झाला 14 फेब्रुवारी. राष्ट्रीय सण आहे. 14 फेब्रुवारीला सगळ्यात जास्ती उपयोग झाला. त्याच्यामध्ये स्टोरी अशी आहे की एका मुलीला 17 लव्ह लेटर्स आली, 16 सेम होती. कारण मुलांनी त्या मुलीबद्दल सांगितलं की हिच्यावर माझं निश्चित प्रेम आहे, तर एक लव्ह लेटर लिहून दे. ते त्यांनी घेतलं, छापलं, तिला पाठवून दिलं. अशी 16 होती. एक वेगळं होतं, ते हँड रिटन होतं, त्याचं इंग्लिश फार ग्रेट नव्हतं. ही मुलगी त्याच्याबरोबर कॉफीला गेली. खूप लोकांना अचानक ChatGPTत खूप इंटरेस्ट निर्माण झालाय. संस्करण महत्वाचं आहे. ChatGPT नाही तर तुम्हाला सेम उत्तरं देणार आहे. तर शेवटचे 10% जर आपण केलं नाही, तर आपली बुद्धी जर आपण वापरली नाही, तर त्या ChatGPTचा अगदीच लिमिटेड उपयोग आहे. यू विल बी वन ऑफ मेनी. दॅट विल नॉट सेट यू अपार्ट. तर हे 10-80-10 हे यामध्ये आहे. 10 म्हणजे योग्य प्रश्न विचारणे आणि शेवटचे 10 म्हणजे आलेली इन्फॉर्मेशन बरोबर पुढे त्याचं संस्करण करणे. हा व्हिडिओ दाखवून मी थांबणार आहे आणि देन वी हॅव सम टाइम फॉर क्वेश्चन आन्सर्स. मी काही आता 56 वर्षाचा आहे, मी आता कुठल्याही स्पोर्टमध्ये काहीही करू शकेन असं मला वाटत नाही. माझ्या आईचं पत्र हरवलं सुद्धा मला खेळता येणार नाही. त्यामुळे माझं काय फार स्पोर्ट्समध्ये अत्यंत रोमहर्षक खेळ आहे, मला मान्य आहे, पण तेही करता येईल अशी काही शक्यता मला दिसत नाही. आणि म्हणून अशा लोकांच्यासाठी काय AI करू शकेल त्याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. Rashad, please come out. I'm going to walk around you and just scan your body, right? Yep. All right. That's an interesting shirt you wore today. Is that the one you're going to wear all morning? All right. We've inserted you in the avatar selection. And then see where the red is going. You can choose different players. Yeah. So then we're going to pick Horton Tucker. All right, you ready? Yep. All right, so go ahead and roll that. There's that shirt. Yeah. That's what I'm doing. That's what I'm doing. Where do you get the... तुम्हाला कळलं काय झालं? नुसतं मोबाईल फिरवला, त्याची सगळी फोटोज कॅप्चर केले आणि त्याला तो म्हणेल त्या प्लेअरमध्ये टाकलं. हे माझ्यासाठी हेच बरोबर आहे. आता कुठला तरी एक छान क्रिकेटर किंवा कुठला तरी स्पोर्ट्स पर्सन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी माझा फोटो टाकायचा आणि समजायचं एक तेवढं क्षणभंगूर सुख. पण ज्यांना हे शक्य आहे ऍक्च्युली ते खेळ करणं, त्यांच्यासाठी आपल्याला AIची गरज आहे असं मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. फक्त पहिले 10 आणि शेवटचे 10 विसरू नका अशी कळकळीची विनंती आहे. असं नुसतं कॉपी करू नका, त्याच्यावर स्वतःचं काहीतरी बुद्धीने संस्करण करा असं मी तुम्हाला आग्रहाने कळकळीने सांगतो आणि मी थांबतो. धन्यवाद. कळलं का? नाही कळलं का? युवराज मागे बसलाय आज. Thank you for a wonderful session, sir. If you don't mind, I have a question. It is related to curriculum. Understanding that after 12th standard, there is a complete graduation process where you can learn AI, right? That is a 4-year course which you enlightened us about. But understanding the nature of AI, it does not have a particular age group of user. If a child, a person knows to use a smartphone, he can use an AI. So how in a healthy way can we educate every age group about AI? असं अनपेक्षित अटॅक झालेला आहे. मी आपली मनाची तयारी केली होती, सोपे प्रश्न समोर नाही केले, एकदम असं कोपऱ्यामधनं झाला. आता हा जो प्रश्न आहे तो ऍक्च्युली खूप अवघड प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत असं मला वाटलं. एक म्हणजे शिकवायचं कसं आणि दुसरं म्हणजे की हाऊ टू इंटेलिजंटली टीच, की ह्याचा एक गैरवापर होणार नाही अशा तऱ्हेचं एथिकल शिक्षण कसं द्यायचं हा त्याच्यातला उपप्रश्न आहे. तर उपप्रश्न खूप अवघड आहे. मी पहिल्याचं आधी उत्तर देतो. ऍक्च्युली AI टूल्स शिकवणं हे अजिबात अवघड नाही. सिंपल तुम्हाला प्रश्न उदाहरण देतो. तुम्ही बघितलंय का इथं कुठे पुण्यामध्ये असे क्लासेस की इथे ChatGPT शिकवून मिळेल? जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम
शिकायला लागलात, वापरायला लागलात? त्याच्या आधी क्लासेस घेतले होते? नाही. ते जाऊ दे. सिनियर सिटीजन जे आहेत ते अत्यंत उत्तमरित्या व्हॉट्सअप ग्रुप करून वापरतात, माहितीये का तुम्हाला? मला वाटतं की ट्रेनिंग त्यांना किती कळतं त्याच्यामधलं, हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर? काय नाही. त्याचा कुठलाही क्लास नाही. असं आहे का की तुम्हाला इथे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप शिकून मिळेल 21 दिवसात, नाही तर पैसे परत? बघितलं कुठे? नाही. ते आपण वापरायला लागलो आणि शिकायला लागलो आणि यायला लागलो. त्याच्यामध्ये असं काही फार विशेष पण नाहीये. सो पार्ट 1 जो आहे की हाऊ डू यू टीच ऑफ डिफरंट एजेस, मला नाही वाटत त्याच्यामध्ये फार काही गंभीर भाग. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक क्रिएशन ऑफ कॉन्टेंट आणि क्रिएशन ऑफ टूल्स आणि कन्झ्युमर ऑफ टूल, आणि त्याच्यामध्ये 90-10 असं आहे. 10% भाग आहे तो क्रिएशनचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गणित यायला पाहिजे, गणितावर प्रेम पाहिजे, स्टॅटिस्टिक्स नीट यायला पाहिजे, स्टॅटिस्टिक्सवर प्रेम पाहिजे, हे मान्य. उरलेले जे 90% आहेत ते समजा आपण ChatGPTचे वापर करणारी लोक बघितली तर त्यांना गणित येणं बंधनकारक नाही. त्यामुळे दॅट इज द आन्सर टू द फर्स्ट पार्ट, की ते शिकवणं ऍक्च्युली खूप सोपं आहे. दुसरा जो पार्ट आहे की ते एथिकली कसं वापरायचं, तर याच्यावर शिक्षण पद्धतीच्यासाठी जर विचार आपण केला तर माझे अनेक क्लासमेट्स ते आता अमेरिकेमध्ये शिक्षक आहेत. त्यांनी काय मला सांगितलं जेव्हा आम्ही भेटतो बोलतो तेव्हा ते म्हणले की आम्ही आता मुलांना असाइनमेंट देणं सोडून दिलंय, होमवर्क देणं सोडून दिलंय. का? काय नाही, ते घेतात मुलं असाइनमेंट, ChatGPTवर टाकतात, त्याचं उत्तर घेतात, छान नक्षी बिक्षी काढतात आणि सबमिट करतात. 10 पैकी 10. ऍक्च्युली डोक्यात काय नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, कारण आम्हाला माहिती आहे मुलं करणार आहे, आम्ही त्यांना वर्गात सांगतो आता आपलं लेक्चर संपलं, मी तुम्हाला हा प्रश्न विचारला तर तुम्ही ChatGPTला काय विचाराल हे लिहून आत्ता सबमिट करा आणि घरी जा. हे त्याच्यावरचं सोल्युशन, की तुम्ही विचार कसा करता हे जर का तुम्ही आम्हाला सांगितलं तर उत्तर काय 80% येतं ना. मी तुम्हाला म्हटलं मगाशी 10-80-10. तुम्हाला जर पहिल्या 10% मध्ये जर कळलं की हा मुलगा ह्या मुलीपेक्षा किंवा मुलापेक्षा अधिक चांगला आहे कारण तो प्रश्न योग्य विचारतोय, तर यू विल गिव्ह हिम ऑर हर A ग्रेड. सो हे करताना ChatGPT वापरू नका असं सांगणं माझ्या मते बालिशपणाचं आहे. हे सांगू पण नाही, एक तर ते शक्यही नाही, आणि दुसरं जे त्यातलं रुटीन काम आहे ते जर त्या मुलांनी नाही केलं, परंतु तो वेळ चांगल्या प्रश्न विचारायला किंवा उत्तरामध्ये नीट शोधायला आणि त्याचं संस्करण करायला वापरला तर त्याचा सगळ्यात चांगला उपयोग पुढच्या जनरेशनसाठी होईल. तर ते ट्रेनिंग देणं हे दुसऱ्या प्रश्नाचं आणि अवघड उत्तर आहे, कारण प्रश्नच मुळात अवघड आहे. Did I answer your question? Surely it helps, sir. Thank you so much. Any questions among the audience? Thank you so much. I request Dr. Sopan Kangne, Principal of Maharashtra Mandal CACPE, Dr. Shraddha Nayak, convener of the event, and Dr. Nayana Nimkar to please join us on stage. First and foremost, we would like to extend a heartfelt thank you to Dr. Kelkar for his inspiring keynote. Your insights on the playful integration of AI in our lives truly set the tone for the day. Enlightening us about Industry 4.0, we are also thoroughly enjoyed the Google video which helped us reflect of how technology can be put to use. And with this, I now request our principal, Dr. Sopan Kangne, to please felicitate our guest, Dr. Nayana Nimkar.